एकूणच या निवडणुकीत नेमके काय प्रकार चालू आहेत हे काही कळायला मार्ग नाही आहे। एकीकडे इच्छुक उमेदवार आपला दिलेला इतर आपल्याच पक्षातील उमेदवाराला दिलेला एबी फॉर्म फाडून तो खाऊन टाकला जातोय। तिथं मात्र बंडखोरी केल्यानंतर पत्नी सासर सोडून माहेरी जातीये। एबी फॉर्म मिळावा याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र आदळआपट केली जाते। त्यामुळे ही निवडणूक किती अर्थानं चर्चेत येणार आहे हे काही कळायला मार्ग नाही आहे। असो, वळूया या पुढच्या बातमीकडे। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 53 जागा मनसेला मिळालेल्या आहेत। या सगळ्या उमेदवारांना आज राज ठाकरे शिवतीर्थावर भेटण्याकरता बोलवत आहेत। त्यामुळे या उमेदवारांना राज ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या संदर्भात या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांनी। मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे युती दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळतात। कुठल्या विषयावर राज ठाकरे आज मार्गदर्शन करतील, नेमकं काय रणनीती आखणार आहात? नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपण वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे म्हणतात ना की आपल्या गुरुचे पहिला चरण स्पर्श करून तुम्हाला या प्रवासाला सुरुवात करायची आहे। आज आम्ही साहेबांचं आशीर्वाद घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। निवडणुकीचं जे काय मार्गदर्शन साहेबांकडून मिळेल त्यानुसार आम्ही आमचं कार्य पुढे चालू करणार आहोत। निवडणूक तर आमचीच असणार, महापौर तर मराठीच असणार। सन्माननीय राजसाहेबांनी आज ही आम्हाला जबाबदारी दिलेली आहे। आम्ही आता रणांगणात उतरलेलो आहोत आणि आमचा विजय हा नक्कीच आहे, कारण मराठी माणूस हा एकवटलेला आहे आणि नक्कीच विजय आपलाच होईल आणि महापौर ही आपलाच होईल। आणि साहेबांनी आज आम्हाला इथे बोलवलंय की आपली रणनीती काय असेल त्याच्यासाठी आम्हाला आज इथे बोलवलेलं आहे। महिलाशिवाय घराला घर पण नाहीये, ती सफाई करण्यासाठी आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत। आणि आजच्या दिवशी आम्हाला साहेबांचं दर्शन होतंय, गुरूंचं दर्शन होतंय आणि आज गुरुवार आहे, स्वामींचा दिवस आहे, तर ते आम्हाला पाठबळ घेऊन आम्ही आजचा नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत। सन्माननीय राजसाहेब यांच्या आदेशाने आम्हाला ज्यावेळेस आम्हाला संधी दिली की यांच्या समोर लढण्यासाठी आम्ही एवढे सज्ज आहोत की एवढी आज ही सगळी मंडळी सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने त्यांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। की जे शिलेदार साहेबांनी दिलेले आहेत ते शिलेदार सर्वच्या सर्व निवडून येतील आणि आपल्या महापालिकेवर महापौर हा आपलाच बसणार। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंद यादवसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।